नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. आपण सगळेच जण फायनल मॅचची प्रतीक्षा करतोय. संयोजकांनी अगदी फिल्डिंग लावून ठेवली होती. भारत पाकिस्तान दरम्यान 3 सामने व्हायलाच पाहिजे. त्यामुळे लीग फेजमध्ये एका गटातच भारतीय पाकिस्तानला ठेवण्यात आलं. मग सुपर 4ची फेरी, त्याच्यात भारत पाकिस्तान परत एकदा भेटलं. फायनलमध्ये सुद्धा भारत आणि पाकिस्तानच भेटावं अशी प्रयत्न संयोजकांनी केला. परंतु असं क्रिकेटमध्ये नसतं. तुम्ही क्रिकेटला गृहीत ठरवूच शकत नाही आणि तोच फटका संयोजकांना बरोबर फटकापेक्षा दणका हा क्रिकेटनी दिलेला आहे. गंमत बघा, तुम्हाला सांगून खोटं वाटेल, भारत आणि पाकिस्तान आशिया कपचा अंतिम सामना गेले कित्येक वर्षात झालेला नाही आहे. त्याचं कारण एक संघ बरोबर कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती पचकत आलेला आहे, खराब खेळ करत आलेला आहे. ह्या वेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा 2 वेळा झाला. एकदा अर्धवट झाला, एकदा पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर पाकिस्तानला बरोबर श्रीलंकेने धोबीपछाड टाकला. श्रीलंकन संघ हा अंतिम फेरीत येऊन पोचलेला आहे. सुरुवातीपासनं आशिया कपचं वार्तांकन मी चालू केलं तेव्हापासून मी सांगतोय, श्रीलंकन संघ हा नुसता एका अर्थाने अर्धा यजमान संघ नाही आहे, तो गतविजेता संघ आहे. हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. पाकिस्तानला हरवून त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की आमच्या संघाला लाईटली कुणी घेऊ नका. जर तुम्ही घेतलं तर त्याचा दणका तुम्हाला सहन करायला लागेल. भारत आणि पाकिस्तान नाही तर भारत आणि श्रीलंका अंतिम सामना होतोय, ह्याच्यातनं आपल्याला सगळं काही कळून चुकतं. प्रेमदासा मैदानावरची विकेट ही गेल्या काही सामन्यामध्ये संथ असताना दिसते आपल्याला. बॉल थोडासा वळतोय, त्याला मल्टिपल कारणं अशी आहेत की पारस मांबरे मला म्हणाला, विकेटवरती जर का गवत असलं, पाणी मारलेलं असलं आणि रोलिंग केलेलं असलं तरच या विकेटवरती बॉल निघतो, जसा पाकिस्तान सामन्याविरुद्ध निघालेला होता. मग भारताच्या बॅट्समनला जरा स्ट्रोक प्ले करायला सोपं गेलेलं होतं. गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्याला तसं दृश्य दिसलेलं नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये बॉलला चांगलाच टर्न मिळतोय, बॉल वळतोय, संथ गतीने वळतोय. त्यामुळे शुभमन गिलचं म्हणणं असं होतं, बॉल वळत असल्यामुळे स्पिनरला समोर शॉट्स मारता येत नाही आहेत आणि त्याचबरोबर हल्लीचे बॉलर्स फार हुशार झालेत. ते हळू बॉलिंग टाकतात, वेग एकदम कमी ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला स्क्वेअर कट सारखा शॉटसुद्धा पटकन चांगल्या प्रकारे खेळतात नाही, कारण बॉलला स्पीड नसतो. पुलचा फटका तुम्हाला तेव्हाच मारता येतो जेव्हा बॉलर एखादा खूप शॉर्ट बॉल टाकतो. तसा टाकला नाही तर परत एकदा तुम्हाला पुलचा फटकाही खेळता येत नाही. मग ऑप्शन काय उरतात? धोका पत्करून हवेतनं शॉट मारणं आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे सिंगल्सवरती भर देणं. भारतीय संघाला हीच गोष्ट जमलेली नाही आहे. ती म्हणजे चांगल्या स्पिन बॉलर्स विरुद्ध चांगल्या बॉल बरोबर गॅपमध्ये ढकलून सिंगल काढणं. शुभमन गिलनी ही गोष्ट मान्य केली. तो म्हणला, अंतिम सामना खेळत असताना कसंही करून भारतीय फलंदाजांना एकेरी धावा काढण्याचं तंत्र शोधायलाच लागेल. त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट करायला लागेल. आत्ता होतं आहे कसं, एक बाउंड्री किंवा एक सिक्सर मारली जाते आणि नंतरचे 3-4 बॉल वाईट जात आहेत. त्यामुळे धावगतीला चांगलेच ब्रेक्स लागत आहेत. अंतिम सामन्यामध्ये ही मोठी चूक सुधारायला लागेल. आपल्या सगळ्यांना अगदी पक्कं माहिती आहे, आता कुठलंही एक्सपेरिमेंट केलं जाणार नाही. भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी संघ मैदानात उतरवेल. मला आशा आहे की श्रेयस अय्यर, ज्याच्या बाबतीत सांगितलं जात होतं की आता तो फिट आहे, मला आशा आहे की अंतिम सामन्यासाठी तो फुल्ली फिट होईल आणि तो हा सामना खेळेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली आहे की अक्षर पटेलला दुखापत झालेली आहे आणि अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे तो कदाचित न खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅकअप स्पिन बॉलर म्हणून त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजेच असा स्पष्ट नाही पण असा पुसटचा संदेश मिळतो आहे की शार्दूल ठाकूरला पसंती मिळेल ती कदाचित अष्टपैलू फास्ट बॉलर म्हणून, परंतु अजून एक स्पिनर खेळायची शक्यता ही अजिबात नाकारली जात नाही आहे. बघूयात काय होतं. शार्दूल ठाकूरला संधी मिळते का अचानक वॉशिंग्टन सुंदरचं नशीब उजळतं आहे. श्रीलंकन संघाच्या बाबतीत बोलायलाच लागेल, कारण जो त्यांचा कॅप्टन आहे तो कॅप्टन दासून शनाका हा आपल्या संघाला बरोबर मार्गदर्शन करतोय. त्याची कामगिरी म्हणावी तेवढी गेल्या एशिया कपमध्ये त्यांनी दडाणून सोडली होती स्पर्धा, तशी कामगिरी त्याची चांगली झालेली नाही आहे. परंतु कुशल मेंडिसनी जबरदस्त चांगली कामगिरी करून दाखवली आहे. असलंका आहे आणि सधीर आहे, या 3 तरुण खेळाडूंनी सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग करून दाखवली आहे.
त्याचा परिणाम त्यांच्या संघावर झालेला दिसतोय, कारण संघ दिमाखात अंतिम फेरीत आलेला आहे. सुरुवातीला जो सलामीला खेळतो कुशल परेरा, तो तर जयसूर्याची आठवण करून देतो. 1 मिनिट थांबा. तो जयसूर्याची आठवण करून देतो. सुरुवातीला तो टकाटक शॉट्स मारतो. त्यामुळे भारतीय संघाला कसंही करून धावा रोखण्यापेक्षा आऊट काढण्याचं काहीतरी वेगळं तंत्र शोधायला लागेल. करणं म्हणणं सोपं, करणं अवघड अशी गोष्ट आहे. परंतु मला असं वाटतं की बुमराह म्हणा किंवा शमी सिराजपैकी जो खेळेल तो म्हणा, यांच्याकडे ते कसब नक्कीच आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जर का हे 2-3 धक्के दिले, कुशल मेंडिसला आऊट काढलं, तर कदाचित त्याचा मोठा फटका हा श्रीलंकन संघाला बसू शकतो. श्रीलंकन संघाला अजून एक गोष्ट जबरदस्त फायद्याची ठरणार आहे, ते म्हणजे संयोजकांनी जाग आल्यामुळे तिकिटाचे दर धपकन कमी केलेले आहेत. तरीही अजूनही स्थानिक तिकिटांच्या दराच्या तुलनेमध्ये ते किंचित जास्त आहेत. पण आता आपला संघ फायनलला आला आहे हे लक्षात घेऊन श्रीलंकन संघ पैशाकडे बघणार नाहीत. प्रेमदासा मैदानावरती 100% गर्दी करतील. त्यामुळे रविवारच्या सामन्याला गर्दी असेल. इकडं लोक स्टील म्हणजे ब्रासचा बँड घेऊन येतात आणि ते 5-7-10 जण मिळून सामन्याचा आनंद बँड वाजवून नाचून गाऊन साजरा करतात. या सगळ्या गोष्टी प्रेमदासा मैदानावरती बरेच दिवसांनी बघायला मिळणार आहेत. काटेका मुकाबला होणार आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळू शकेल त्यालाच विजेतेपदाची माळ मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. भारतीय संघाला आता कारणं देऊन कोणतीही चालणार नाही. एशिया कपचं विजेतेपद म्हणजे ढगाला हात लागलं एवढं मोठं विजेतेपद नाही आहे. भारतीय संघाची क्षमता, भारतीय संघाची गुणवत्ता ही खरोखर तेवढी आहे की ते श्रीलंकाला पराभूत करू शकतात, विजेतेपद मिळवू शकतात. त्यामुळे आता पाय मागं टाकून चालणार नाही, आता पाय पुढंच टाकायला लागेल. भारतीय संघाच्या बॅट्समनला मोठ्या धावा करायचं तंत्र हे शोधायला लागेल आणि ते करतील अशी मला आशा आहे. बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर तुम्ही विकेट काढू शकला तर समोरच्या संघावरचं दडपण वाढणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने ते करून दाखवलेलं आहे. फक्त बांगलादेश संघाविरुद्ध नको त्यावेळेला नको ती हाती आलेली चांगल्या खेळायची लय भारतीय संघानं उगाच सोडली. तो पराभव हा मनात थोडासा रेंगाळत राहणार आहे. त्याच्यावरती विजयाचीच फुंकर घातली जाऊ शकते. तुमची मतं काय आहेत? भारतीय संघात उद्या कोण खेळेल असं तुम्हाला वाटतं? कारण अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरला बोलवलं गेलेलं आहे. अचानक तो खेळेल, तुम्हाला काय वाटतं? शार्दूल ठाकूरचं महत्त्व आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं? श्रीलंका संघाच्या बॅट्समननी जी चमत्कारिक कामगिरी करून दाखवली आहे, जी गुणवत्ता दाखवली आहे, त्याचं मला कौतुक आहे. तुम्हाला ते कौतुक आहे का? आणि त्याचबरोबर मला वाटतं की श्रीलंकन संघाला पराभव करून मल्टीनॅशनल टुर्नामेंटच्या विजेतेपदाची जे खूप दिवसाचं रखडत राहिलेलं स्वप्न आहे ते रविवारी साकार होईल अशी माझं मत आहे. तुमचं मत काय ते जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.